हे गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आजचा दिवस पण स्पेशल आहे गाईस. म्हणजे असं मी बोलतो कारण की दिवस कसा मॅनिफेस्ट होऊन जाईल, राईट? त्याच्यामुळे तर आज आम्ही जाणार आहे कळव्याला, माझ्या मावशीच्या घरी. बेसिकली सीन असं आहे की माझी जी कझन बहीण आहे, तिचा बर्थडे आहे आणि ते लोक शिफ्ट पण होत आहेत. त्यांची बिल्डिंग म्हणजे रिकन्स्ट्रक्शनला चालली आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना भेटायला चाललोय. येस, असं प्लॅन नाही, बट तिकडे गेल्यानंतर कळव्याला वगैरे ठाणा. हो, थँक्स फॉर द लाईट. तर तिकडे गेल्यावर आम्ही म्हणजे मॉलला वगैरे जाऊ किंवा शॉपिंग वगैरे करू, जे पण आहे. तर मी थोडा व्लॉग करणार आहे आज आणि तेव्हा पण करणार आहे. आणि आपल्याकडे कंटेंटची कमी पडते आहे, त्याच्यामुळे मग मी व्लॉग करतोय. आणि याच्यानंतरचा कंटेंट जो तुम्ही बघणार आहे ना गाईस, तो एकदम स्पेशल असणार आहे. त्याला थोडा टाइम आहे, बट प्रॉपर एकदम इन्फॉर्मेटिव्ह पण असणार आहे ती. याच्यानंतरची किंवा याच्यानंतरची व्हिडिओ जी असेल, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गाईस. खूप कंटेंट टाकणार आहे मी आणि त्याच्यासाठी तुम्हाला मग म्हणजे माझे चॅनल किंवा माझी व्हिडिओज हरवून नाही जायला पाहिजे, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. मी तुम्हाला भेटतो पुढच्या टेकमध्ये. वैष्णवी पण रेडी होते बघ, मी तर झालोय रेडी एकदम 2 मिनिटांमध्ये. सो गाईस, आता आम्ही फायनली निघालेलो आहे. सो आता आम्ही गाडी घेऊन आलेलो आहे मामाच्या इकडनं. येस, वे टू कळवा. वैष्णवी मारू तुला मारू? उगाच अरे म्हणजे इकडे मारू म्हणजे हायलाइट फोकस मारू. तोंडावर लाईट येते माझ्या. डोळ्यावर मला काही नाही, माझा चष्मा आहे, मला काही करू. किती वेळ वाट. सो गाईस, आता आम्ही इकडे PUC भरायला थांबलो आहे. इकडे परेलला इकडे आम्ही थांबलो आहे. आणि PUC आमची म्हणजे संपली होती, तर त्याच्यामुळे फाईन वगैरे नको लागायला पाहिजे आणि सेफ्टीसाठी पण चांगलं असतं ना. बाय द वे, इकडे गणपती वगैरे पण इकडे बनतात. बाय द वे, मी कारखाना आहे इकडे गणपतीचा, तिकडेच आहे ना कुठेतरी. सो लेट्स गो. आता PUC भरून आम्ही निघू. कळवायला लेट झाला ॲक्च्युली आम्हाला निघायला. येस. तो गायस, आता आम्ही पोचलेलो आहे इकडे आणि इकडे पार्किंग चालू आहे गाडीची. थांब पार्किंग चालू आहे. येस. आणि दिस इज बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे. सो आता इकडे गाडी वगैरे पार्क केली आहे आणि येस, आता मी जातो घरी. तिकडे यांची पण हे चालू आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आता होणार आहे. सो म्हणून इकडे आलो आहे. शेवटची भेट थोडं म्हणजे आहे की नाही. लेट्स गो. सो गायस, आता आम्ही इकडे बसलेलो आहे सगळे लोक. काय साय सिद्धी नाव आहे ना मग? सिंधुदुर्ग. हा, सिंधुदुर्ग. सॉरी. बिंदास. आणि सगळे मेंबर आलेले आहेत आणि शी इज बर्थडे गर्ल. शाक पण आलेला आहे, वैष्णवी पण आलेली आहे. सो आता आम्ही गाईस इकडे काहीतरी ऑर्डर करू जे आम्हाला आवडतं ते. डिस्कशन इकडे. तर पटकन आम्ही काय ऑर्डर करतो ते तुम्हाला दाखवतो मी. हे नवीनच हॉटेल आहे इकडे, तर डिस्कवर केलं आहे या लोकांनी. तर इकडे लेट्स सी काय कसं भेटतं. मोस्टली सगळं हेच भेटतं, फिश वगैरे ना वैष्णवी? नाही, चिकन वगैरे. चिकन वगैरे येस.
आणि अशी इंटिरियर पण बघू शकता तुम्ही. एकदम थोडंसं असं वाटतं गावात आलो आहे ना वैष्णवी. वेगळं म्हणजे एस्थेटिक एस्थेटिक येस. बघ ना आपल्याला असं एकदम अचानक भेटलं आपल्याला. आपल्याला कंटेंट पण भेटत नव्हतं. हे पण मस्त लावलं. हे वगैरे पण मस्त लावलं. हा या साईडला तुला चांगले हॉटेल आहे. आणि म्हणजे यांना स्पेस पण भेटते ना इकडे. येस. बाहेर पण आहे काय बघ इकडे. बाहेर बसलो ना कारण की इकडे काहीतरी आपलं बँजो वगैरे चालू आहे आणि आतमध्ये AC पण आहे. दॅट्स वाय. आणि गाईस इकडे हे मेनू आहे. सगळं बेसिकली काइंड ऑफ हेच आहे, म्हणजे मालवणी जेवणच बोलू शकतो आपण ना. काइंड ऑफ सिंधुदुर्ग इज इन मालवण. ठीक आहे. हे सगळे मेनू आहे. बघूया आता एक एक आयटम आम्ही काय चूज केलं ते तुम्हाला सांगतो. टेस्टचा प्रॉपर रिव्ह्यू पण देतो तुम्हाला मी. लेट्स गो. सो गाइस प्रॉन्स फ्राय आलेला आहे इकडे. पहिला आयटम आम्ही जस्ट स्टार्टर मागवलेला आहे. अभी अपने को भी मिलेगा. and this is बोंबिल फ्राय. जस्ट आपण टेस्टसाठी म्हणजे जस्ट ट्राय करतोय. सो गाईस आता आम्ही प्रॉन्स आणि बोंबिल फ्राय खातोय विथ दिस चटणी, शेजवान आणि हिरवी चटणी. सांग कसं आहे वैष्णवी जरा. मस्त. खा जरा. पर एकदा ते रिॲक्शन. ठीक आहे. ओके ओके. हे मे बी डीप फ्राय केले आहेत. बघ ना कुरकुरीत दिसत आहेत. देखते अभी मे बी खाता हूँ. सो गाईज तुम्हाला सांगायला गेलो तर कोलंबी आणि बोंबिल फ्राय एकदम फ्रेश आहे. पण टेस्ट थोडे आम्हाला ओके ओके वाटले. ओके ओके. हा वैष्णवी. येस. आणि पनीर. येस. आणि पनीर हे पण आहे. पनीर काय याचं नाव पनीर ड्राय ना. पनीर टिक्का. हा पनीर टिक्का आहे गाईस. सो हे पण ट्राय करतो. तुला पण घे वैष्णवी. देऊ. पनीर टिक्के क्या पनीर अच्छा आहे थोडा. तो म्हणजे बघायला गेलो वैष्णवी तर टेस्ट आहे ना माइल्ड आहे थोडी, म्हणजे चटपटा नाही. राईट. बोंबील मला आवडले कारण की फ्रेश आहे. फ्रेश आहे. फ्रेश आहे टेस्ट एकदम. हे माइल्ड आहे. असं काय म्हणजे मसाल्याची लागत नाही. सो गाईस इकडे चिकन अंडी आलेली आहे. वडे भाकरी. सो गाईस आता चिकन अंडी मागवली आम्ही. तसं सर्व करून दिलं आहे. जसं नाईस टी. आणि मोठी पण होती. मी तुम्हाला दाखवलंच आहे. बऱ्यापैकी. येस. क्वांटिटी इज ऑल्सो गुड. ट्राय करते. येस. गरम शी इज ट्राईंग विथ वडा. गरम आहे. गरम आहे ना वैष्णवी. खूप गरम आहे. तू सांग कशी टेस्ट आहे. दिस इज गुड. ओके. गरम आहे. दिस इज गुड यार ॲक्च्युली. म्हणजे असं थोडा घरगुती स्टाईल आहे घरच्यासारखं आहे ना. हां. गुड. हे कोकम सरबत मागवलं आहे वैष्णवीने. आणि अजून कोणी मागवलं आहे. हां. आणि जितूबाईने पण मागवलं आहे कोकम सरबत. सो टेस्ट कर. सांग जरा वैष्णवी. इज गुड ना. ओके. आहेस आम्ही ॲक्च्युली भात पण मागवला आहे आणि भातासोबत सेम चिकन अंडी सेम आयटम आहे बट भात मागवला आहे आम्ही. आहेस आता आम्ही इकडे आपला सोनकढी आयटम मागवला आहे. हा आयटम खूप मेन आहे कारण की याच्याशिवाय जेवण आम्हाला जात नाही जेव्हा आम्ही असं मालवणी जेवण खातो. वैष्णवी सांग कसं आहे टेस्ट. मस्त आहे.
मस्त आहे ना? ओके, आपण रिव्ह्यू प्रॉपर नंतर देऊया बाहेर गेल्यावर. हे बघा, दिस इज बिल. हे आमचं बिल आहे. यू कॅन चेक काय काय ऑर्डर केलं होतं आणि प्राइसिंग करायची. असो गाईस, आता आम्ही इकडनं जेवण आलेलो आहे सिंधुदुर्गमधनं आणि जेवण एकदम ॲव्हरेज होतं गाईस, म्हणून जास्त मी शूट वगैरे पण नाही केलं. बिल वगैरे पण बघितलं तुम्ही, एक्सपेन्सिव्ह होतं. म्हणजे आपल्या मुंबईला वगैरे ते एकदम मस्त भेटतात जेवण वगैरे. काय बोलतो शाकू, तुला कसं वाटलं जेवण? मला तर आवडलंच नाही, मुळात नाही आवडलं. मला पण नाही आवडलं टू बी ऑनेस्ट. तुम्हाला कसं वाटलं जेवण? जेवण कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांना? ॲव्हरेज होता. माझ्या बिलो ॲव्हरेज होतं. येस, वैष्णवी आणि आई. फिशला थोडा स्मेल येत होता. अच्छा, पण बोंबील मला फ्रेश वाटल्या. आणि आणि कोलंबी पण होता ना, कोलंबी एकदम काहीच टेस्ट नव्हतं त्याला. हा, पीठ आणि रवा लावला होता आणि त्याला फ्राय केला होता, डीप फ्राय असं वाटत होतं. येस, मेन म्हणजे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तर आपल्याला चमचमीत खायचं असतं, राईट? तर तोच इश्यू होता. आम्हाला चमचमीत घरी मस्त करतो आणि मस्त चमचमीत खातो. येस. सो इकडे चमचमीत नव्हतं जेवण, ते एकदम फिकं फिकं होतं. तर त्याच्यामुळे थोडं डिसअपॉइंट झालो आणि मी डिसअपॉइंट नाही झालो. जेवण होतं की डिसअपॉइंट होणार आहे, कारण इथे जवळपास ॲक्च्युली ऑप्शन नाही आहेत जास्त आणि आता लेट पण झाला होता, तर आम्ही डिसाईड केलं इथे जाऊ. म्हणजे एकदम असं नव्हतं जेवण की एकदम खाण्यालायकच नाही आहे, ठीक होतं, पोट भरलं, बट वोंट रेकमेंड. सो येस गाईस, आम्हाला म्हणजे आम्ही ठाण्याला पण जाऊ शकलो असतो, बट ठाण्याला जायला आम्हाला लेट झाला असतं. म्हणजे मुळात आम्हाला लेट झाला होता यायला इकडे कळव्याला. तर आम्ही तिकडे गेलो ना, जवळच्या जवळ इकडे नवीन आपलं हॉटेल ओपन केलं होतं. तिकडे आम्ही ट्राय केलं. द फूड वॉज नॉट रिकमेंडेड, नका जाऊ इकडे. बाकी इंटेरियर वगैरे एकदम एक नंबर होतं. इंटेरियर बघायला गेलो ना तर मस्त ते लोकांनी मालवणचं सगळं लोकांनी लावलं होतं, म्हणजे टोपड्या वगैरे किंवा इंटेरियर खूप एकदम बेस्ट होतं इंटेरियर. बट फूड नॉट गुड, जाऊच नका मेन म्हणजे. सो गाईस, वैष्णवीला पण काहीतरी बोलायचं आहे. हां, म्हणजे रेस्टॉरंटचं इंटिरियर वगैरे खूप चांगलं होतं आणि रेट्स पण मग इंटिरियरच्या हिशोबाने होते. रेट्स थोडे हायर साईडला होते, ओके. बट मग कम्पेअर टू रेट्स, कम्पेअर टू ॲम्बियन्स, फूड टेस्ट वॉज नॉट दॅट गुड. स्टार्टर्स तर मला बिलकुल पण आवडले नाही. फिके होते. खूप फिके होते. लाईक बोंबील पण नाही, बोंबील फ्राय होता, बट त्यांना ते कसं बनवता नाही आलं. लाईक काहीच फ्लेवर्स नव्हते, त्यांना मॅरिनेशन नव्हतं. असं वाटत होतं की म्हणजे काहीच मीठ पण नाही लावलं आहे प्रॉन्सला. तर म्हणजे खानावळीला वगैरे आपण जातो तर त्याची टेस्ट चांगली असते हां, बेटर. आणि चीप पण भेटतं. अजून काय बोलायचं? सो आणि चिकन हंडी पण लाईक जेवढी तरी कॉस्टिंग होती त्या हिशोबाने एकदम नॉर्मल टेस्ट होती. म्हणजे आपण घरी बनवतो ना, घरच्यासारखंच होतं. म्हणजे आता रेस्टॉरंट घरचं पण चांगलं असतं वैष्णवी. घरचं पण चांगलं असतं, घरच्यापेक्षा पण एकदम नॉर्मल होतं यार, एकदम बेसिक जेवण होतं. काय ना, आता होतं एक्सपिरियन्स. पण ॲक्च्युली माहिती होतं आम्हाला, शिवांगी ताईने ऑलरेडी सांगितलं होतं की नाही आहे फूड चांगलं, बट जस्ट दॅट लेट झाला होता आम्हाला. हां, डिनरसाठी जायचं. ठीक आहे, चालतं आता कधी कधी. हां, असं पण नव्हतं की जेवण खाण्यालायक नाही. इट वॉज ठीक आहे, म्हणजे इट वॉज इटेबल. सो ॲज युजल काहीतरी इश्यू झाला होता, माझा व्हॉइस कॅप्चर नाही झाला. मी हेच बोलत होतो की इकडे आता कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे ऑलरेडी. येस, आता आम्ही घरी जाऊ आणि बर्थडे वगैरे सेलिब्रेट करू. सो आपला मेंबर इकडे थांबला होता. मेंबर तो ओळखत नाही, कारण की आम्हाला खूप वेळ झाला होता ना येऊन. सो आता ओळखत नाही तो. हाय बिट्टू. येस, इसका नाम बिट्टू आहे. सो गाईस, आता इकडे केक आम्ही कापतोय आणि आंबा पण आहे याच्यामध्ये. आणि कुठून मागवला वैष्णवी केक? दिओब्रामा. आणि आता एक केक कापणार आहे. कापा केक, त्याच्या आधी आम्ही खाणार. काय मॅम कुठून मागवलाय केक? दिओब्रामा. त्याला बोलताच नाही. मी काय दिओग्रामा बोलायचं? नाही, ओक्रामा. तो ओवाळणी वगैरे चालू आहे.
सगळं लवकर ओवाळ. ये अरे तिथे तिथे हा थांब. बिट्टूकडे काय गेला मध्ये? येस बिट्टू आपले रेकग्नाइज करत नाही जरा. अच्छे से ओवाळो उसको. अच्छे से ओवाळे ननंद भावजे या नंदन भाऊजा भैया ओवाळते आहे. बहिणीला. देखो बहन का प्यार. डन. हा काय पण बोल, असं काय सीन नाही. काय से लोक खूप आहे ना कॅमेरा शाय आहे. आता आपल्या काय? या रूम मधला हा शिवांगीचा शेवटचा वाढदिवस. येस आता रिडेव्हलपमेंट नंतर आता आम्ही येस. घर बघा इकडे मी म्हणजे राहायचो गायस इकडे लहानपणी वगैरे. आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये इकडेच आम्ही यायचो आणि खूप मस्ती करायचो. इकडे सोफा वगैरे होता आधी. येस मावशी होती बेसिकली. येस आता मावशी आणि अक्षवांकी त्याचा पोरगा. ती ओब्रामा. शिवांगी केक सो ती ओब्रामाचा आपला बघायचा आहे केक कसा लागतो. ती ओब्रामा ना. आपला बिट्टू भाई एकदम एक्साइटेड होतोय. देखो मेरे इशारे पे कैसा नाचता है. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर शिवांगी ताई. हैप्पी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Shivangi. Happy Happy birthday to you. हो गया. श्रीखंड आहे का आंब्याचं? श्रीखंड आंब्याचं. चांगलं आहे. श्रीखंड आहे बोलतो. मला वाटतं आंब्याच्या फोडी आहेत. अरे म्हणजे तरी श्रीखंड सारखं लागते. अच्छा. सो गाईस ऑब्विसली माझा परत एकदा सीन झाला. माझा आवाज रेकॉर्डच झाला नाही. मला असं वाटतंय मी व्हिडिओवरनं सिनेमॅटिकवरती जातो चुकून, तेव्हा ते कॅप्चर होत नाही. मे बी असो. तर मी हेच बोलत होतो की केक वॉज टू मच गुड. आणि ते क्रीम टाकली होती ना त्याच्यामध्ये आंब्यासारखी टेस्ट लागत होती. आणि मी त्याला श्रीखंड बोलत होतो बेसिकली. आणि याच्यामध्ये हे आंब्याची फोडी पण टाकल्या होत्या तर त्याची पण टेस्ट मस्त होती. ऑल ओव्हर केक वॉज टू गुड. सो नक्की ट्राय करा तुम्ही केक हा, जर तुम्हाला कधी ट्राय करायचं असेल तर. आता सीझन पण आहे. गाईस आता आम्ही आंबे खातोय इकडे. दिस इज ऑफिशियल देवगड का आंबा. आणि आंबा आता आम्ही देतो आणि ह्याला पण देतो जरा आंबा. एन्जॉय. खाऊ श्रीखंड वगैरे सगळं खातो. बिट्टू बाय. दिस इज बिट्टू हा बाय द वे. सो गाईस आता फायनली आम्ही म्हणजे हा ब्लॉग एंड करतोय. कपडे वगैरे बदलले आहेत आणि आंबे पण खाल्ले आहेत, पण जास्त नाही खाल्ले कारण की ओके गेस्ट आलेले आहेत आपले मेन स्पेशल गेस्ट. येस VIP गेस्ट. सो आता आंबे वगैरे खाल्ले. बिट्टूनी पण आंबा खाल्लाय. तुम्हाला मी दाखवलं असेल. आणि फूड वगैरे ते तुम्हाला सांगितलं मी. सारखं बोलत नाही. ओके होतं. ऍव्हरेज होतं. आता येस आता मी झोपतोय. फोनला पण चार्जिंगला मला लावायचा. येस उद्या वगैरे फिरू आम्ही कुठे बाहेर वगैरे. तुला काय बोलायचं. इथेच एंड करूया. उद्या बघू. येस आणि आता हा ब्लॉग आता इकडे आपण एंड करतोय. आणि काय चुकी झाली असेल तर माफ करा. बाय.